अशा पद्धतीने सर्व भाविक हरिनामाचं विठ्ठलाचं नाव घेत पांडुरंग पांडुरंग म्हणत पांडुरंग पांडुरंग म्हणत विठ्ठलाच्या ओढीने चाललेले आणि आता पंढरपुराच्या आपण जवळपास आलेले सर्व भाविक अत्यंत उत्साही आपण एक भाविक अशी चला चला थांबायच नाही जरा आता जरा कुठून आलं पंढरपूर जरा आम्ही तुमची आलो किती दिंडी तुमची दिंडी किती झाली किती वारी पहिली वारी कसं वाटतं मला पाहिलं थकत नाही का आनंद वाटतो पाऊस झाला एवढी चिकचिक झाली एवढी हाल होती काहीच वाटत नाही आणि आता मंदिर आता जवळ आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला पण नंतर मग आपल्याला घरी जायचंय मग काय करणार अतिशय सुंदर असं या महिला वारकऱ्यांनी चालत राहायचं माहेर असल्यासारखं वाटतंय असं सांगितलंय स्वतःसाठी काही न मागता स्वतःच माहेर म्हणून त्या माहेरी चाललेल्या या सगळ्या भाविक महिला चाललेल्या आहे आजी इथं राहतात तोंडाजवळ धरायचं चला चालायचं कुठून आल्या सांगा बरं आजी करू ना आणि तुम्ही किती दिंडी किती दिंडी हा भाऊ आल्या एवढे पाऊस चालू आहे एवढी चिकचिक चालू आहे काही वाटत नाही का चला काही वाटत नाही आणि आता तुम्ही मंदिर आपलं जवळ आलंय आता उद्या आपण पंढरपूरला जाऊ काय करणार पंढरपूरला जाऊ पहिलं फेरी घालायची आणि मग पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवायचं आणि मागायचं काय बस अशा पद्धतीने भाविक अतिशय असे भोळे भाबळे भाविक आहे भाविक काही स्वतःसाठी काहीच न मागता फक्त पांडुरंगाचं दर्शन व्हावं असं यांना वाटतंय आणि आता इथं अजून एक महिला वारकरी घरात मौली कोण जवळ धरायचं त्याला कुठून आले किती दिंडी पहिलीची पुढच्या वर्षी येणार आहे का एवढे हाल झाल्यावर पण येणार आणि मग तुम्हाला काही वाटत नाही का असं चालताना हाल होती व्यवस्था नाही काही राहायची व्यवस्था नाही झोपायची व्यवस्था नाही तरी पण आनंद आणि आता इकडे जाणार आहे पंढरपुरात जवळ आलंय आपलं गेल्या काय करणार बर नगर फेरी करणार आणि पांडुरंगाकडे काय मागणार आहे अशाच वारे होऊन द्या अशीच परंपरा चालायची पुढे अशीच परंपरा चालवून द्या स्वतःसाठी काही न मागता पांडुरंगाकडे फक्त अशाच वाऱ्या होऊन द्या अशा या महिला वारकऱ्यांचं म्हणणं आहे आता अजून आपण काही वारकरी इथं आलेले आता एक इथं तरुण एक मुलगी आलेली चाल गई घर हातात चल काय नाव आहे तुझं कुठून आली तू तोंडाजवळ जरा आणि किती दिंडी तुझी आता पहिलीची आता पुढच्या वर्षी नाही यायचं ना एवढे हाल झाल्यावर एवढं काहीच वाटलं नाही तुला आता तुझ्यासारखं पोरं तिकडे कॉलेजला जायचं इकडे तिकडे फिरता गाड्यांवर तुला नाही वाटत तसं आवड आणि आता तू चालली आहे पंढरपूरला गेल्यावर काय करणार पहिलं आणि पांडुरंगाकडे काय मागणार काहीच नाही फक्त वारी निरंतर राहू द्या नेहमी वारी होऊन द्या अशा पद्धतीने ही तरुणी सुद्धा पांडुरंगाकडे काहीच न मागता स्वतःसाठी काही मागायचं नाही यांना फक्त पांडुरंगाची वारी ही नेहमी अखंड राहावी अशी या सर्व महिला वारकऱ्यांची ही म्हणणं आहे आतापर्यंत एकही अशी वारकरी भेटले नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हटलेलं नाही अजून काही वारकरी इथं चला आता धरा तोंडाजवळ धरा हा चला काय नाव आहे तुमचं आजी बर कुठून आले तुम्ही तुम्ही बोला तुम्ही किती दिंडी तुमची मावशी थोडस बाजू चला पहिलीचे का आता पुढच्या वर्षी अजिबात यायचं नाही ना खरं सांगा मावशी थोडस वाजता आज चाला ना मागं चाला आमच्या
का बरं यायचं एवढे हाल झाल्यावर? हा? येणार परत? हा, काय वाटतं बोलून का माऊली? हा? आणि पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं काय करणार जाऊ? काम करायचं, फेरी करायची, मग दर्शनाला जायचं. आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि विठ्ठलाकडे काय मागायचं? फक्त सुखी ठेवा. तो आपल्याला पण आणि सगळ्यांना पण. या पद्धतीने या महिला भाविक अतिशय निष्पाप आणि भोळ्या भाबड्या या वारकरी संप्रदायातील महिला भाविक स्वतःसाठी काही न मागता फक्त वारी निरंतर व्हावी आणि नेहमी वारी चुकू नये असं यांचं म्हणणं आहे. जय हरी.